ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण हा जो गळ्यात घातलेला सुंदरसा मोत्यांचा हार बघत आहात, ज्यामध्ये आपल्याला फुलांचं पॅटर्न एक दिसत आहे. तो आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने, इझी DIY पद्धतीने बनवणार आहोत आणि फक्त 2 साईजचे मोती वापरून आपण बनवणार आहोत. आपण बघत आहात महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने डे 52 मोत्याचे हार पार्ट 6. म्हणजेच हे आहे आपलं मोत्यांचे हार ह्या सिरीज मधील मोत्यांच्या हारचं 6वं डिझाईन. आपल्याला साहित्य लागणार आहे 6 mm आणि 3 mm साईजचे मोती. आपण सुई 12 नंबरची वापरतोय. आपला धागा वापरतोय अतिशय पातळ असा 0.11 mm थिकनेसचा नायलॉनचा वायर. अतिशय स्ट्रॉंग आणि थिन आहे हा. आपल्याला 4 जम्परिंग लागतात 6 mm साईजच्या आणि एक हुक आपण लावणार आहोत. आपण सुरुवात केलेली आहे 3 mm साईजच्या 4 मोत्यांपासून. त्यांचा आपण एक फुलासारखा आकार तयार करून घेतला व्यवस्थित गाठ मारून. त्यानंतर 2 मोत्यांमधून सुई पास करून एक्स्ट्रा धागा कट केलेला आहे आपण इथे. आता हे जे 4 मोत्यांचं एक फूल आपण केलंय एका टोकाला, असंच दुसऱ्या टोकालाही करणार आणि त्याचा उपयोग आपण कडी आणि हुक लावण्यासाठी करणार आहोत. आता ह्या एका फुलानंतर आपण आपल्या 6 mm साईजच्या मोत्यांची एक माळ तयार करून घेणार आहोत. आपल्याला जेवढीही लांब पाहिजे, जेवढ्याही आकाराची माळ पाहिजे तेवढा आकार आपण करणार आहोत. ह्या ठिकाणी आपण 14 इंचेस म्हणजे 14 इंचेस एवढ्या लांबीची माळ तयार करून घेतली. आणि त्यानंतर जसं पहिल्या टोकाला आपण एक 4 मोत्यांचं फूल तयार केलं, तसंच दुसऱ्या टोकाला सुद्धा 4 मोत्यांचं फूल तयार करण्यासाठी सुईमध्ये 4 मोती घेतले 3 mm साईजचे आणि सुई आपल्या 6 mm साईजच्या मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी माळेतून पास केली. आता इथे आपल्याला फुलांसारखं डिझाईन हवंय म्हणून सुईमध्ये 3 mm साईजचे 3 मोती घेतले. आपली सुई ज्या मोत्यातून आपण सरळ पास केली त्याच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी आपण सुई बाहेर काढली. म्हणजे आपल्या 6 mm साईजच्या फुलाच्या खाली एक 3 मोत्यांचं फूल तयार झालेलं आपल्याला दिसत आहे. आता सुई पुन्हा पुढच्या मोत्यातून पुढे पास केली एका मोत्यातून आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मोत्यातून. म्हणजे एक फूल तयार झाल्यानंतर 2 मोत्यांमधून सुई आपण पास केली आणि सुईमध्ये घेतले आपले 3 mm साईजचे मोती आणि बघा दुसरं फूल तयार झालंय. हे एवढं इझी पद्धतीचं जर फुलांचं डिझाईन आपल्याला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपल्याला अतिशय इझी DIY पद्धतीने घरच्या घरी बनवता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण बघत असतो, जी आपण घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून बनवू अशीच असतात. आता दरवेळेस आपण सुईमध्ये 3 मोती घेणार आणि सुई आपण जे ही 2 मोत्यांतून सुई पास केली होती त्यातल्या शेवटच्या मोत्यातून पास करून आणि पुन्हा पुढच्या 2 मोत्यांमधून पास करणार आणि अशी आपली फुलांची लाईन आपल्याला तयार करायची पूर्ण माळेभोवती. अशी सुंदर फुलांची माळ आपली तयार झालेली आहे. आणि आता कडी आणि हुक लावूया. तर आपण जे शेवटी 4 मोत्यांचं फूल तयार केलंय त्यामध्ये आपण हुक असलेली कडी एका टोकामध्ये लावून घेतली आणि दुसऱ्या टोकामध्ये 2 कड्या आधी आपण एकमेकात लावून घेतल्या आणि मग त्यातली एक कडी शेवटच्या मोत्यामध्ये लावली. आणि आता बघा अतिशय सुंदर असं फुलांचं डिझाईन असलेला मोत्यांचा हार तयार झालेला आहे आणि वापरण्याच्या सोयीसाठी आपण हुक लावलेला आहे. तर हे डिझाईन आपल्याला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने करता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. तर ही प्लेलिस्ट लिंक या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. ही सगळी डिझाईन्स घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून तयार करता येतील अशीच आहेत. तर अशीच घरच्या घरी तयार करता येतील अशी पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.